आज आपण ध्वजारोहण व ध्वज फडकवणे यामध्ये काय फरक असतो ते जाणून घेणार आहोत। बहुतांश लोकांना यातील फरक माहीत नसतो। ध्वजारोहणला इंग्रजीमध्ये फ्लॅग होइस्टिंग व ध्वज फडकवण्याला फ्लॅग अनफर्लिंग म्हटले जाते। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ध्वजारोहण केले जाते, तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी ध्वज फडकवला जातो। 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाला ध्वज स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो व नंतर दोरीने वर खेचला जातो, त्यानंतर उघडून त्याला फडकवला जातो। यालाच ध्वजारोहण म्हटले जाते। देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ अशा प्रकारे ध्वजारोहण केले जाते। तर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला ध्वज आधीच स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधलेला असतो। ध्वज दोरीने उघडून फक्त फडकवला जातो, यालाच ध्वज फडकवणे म्हटले जाते। 26 जानेवारीला संविधान लागू झाल्याच्या सन्मानार्थ अशा प्रकारे ध्वज फडकवला जातो। स्वातंत्र्य दिनाला भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात व त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात। ध्वजारोहणाचा मान पंतप्रधानांना दिला जातो, कारण ते देशाचे प्रमुख राजनीतिक असतात। प्रजासत्ताक दिनाला भारताचे राष्ट्रपती दिल्लीच्या राजपथावर ध्वज फडकवतात। त्या दिवशी भारतीय सुरक्षा दलाच्या 3ही दलांची परेड होते। तसेच विविध राज्यांचे रथ विविध संस्कृतीचे दर्शन घडवितात। ध्वज फडकवण्याचा मान राष्ट्रपतींना दिला जातो, कारण ते देशाचे संवैधानिक प्रमुख असतात।